रुपये मराठी. तर काल केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडवरती आले होते, मात्र आतापर्यंत कबरवरून वाद निर्माण होतो, त्यालाच कबरीला आता समाधी म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे. महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनसमाधी बोलतोय, मात्र कबरीला कुठेतरी आता समाधी बोलायला लागली. काल देशाचे गृहमंत्री अमित शहा ते रायगडावर आले. निमित्त रायगडचं होतं, पण त्यांचा राजकीय दौरा होता. खाली तटकऱ्यांकडे भोजनावळी होत्या, छान मटणाची जेवण वगैरे होतं. पण ठीक आहे, अशी स्नेह भोजनं व्हायला पाहिजे. पण पालकमंत्र्याचा तिढा काही ते सोडवू शकले नाही. रायगड सारख्या जिल्ह्याला म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं रायगडावर, तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही. मी पाहिलं की एसएनसी गटाचे लोक स्नेहभोजनाला नव्हते, असं मी पाहिलं. पण तो त्यांचा प्रश्न. पण रायगडावर आपण जे म्हणताय, जे भाषण आहे, छत्रपतीच्या विषयीचं ज्ञान आम्हाला अमित शहाकडून घेण्या इतकी वाईट वेळ आलेली नाही. छत्रपती काय होते, छत्रपतींचा विचार काय होता, छत्रपतींची भूमिका काय होती आणि महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वगैरे वगैरे, ज्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती सुडाना कारवाया केलेल्या आहेत औरंगजेबाप्रमाणे, ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणारे लोक माना डोलवणार. या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही, एवढंच सांगतो. आणि शेवटी कसं, गेले 3 महिने यांचेच लोक औरंगजेबाची थडगं उखडून टाकण्याच्या विचारानं भारावून गेले होते. औरंगजेबाचं थडगं, कबर ज्याला आम्ही म्हणतो, थडगं म्हणतो, ते राहता कामा नये, ते उखडून टाकू. आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे प्रदर्शन केलं, छावा. आणि त्यातून लोक पेटले, भडकले. आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर, मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधीचा दर्जा दिला. बरं का, हिंदुत्ववाद्यानं, नकली हिंदुत्ववाद्यानं औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला. यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार, ते काल समाधीचा दर्जा. मग इतकं हाणामाऱ्या दंगली का घडवल्या? गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला, त्याचा हा परिणाम आहे का एवढं प्रेम? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, दाहोदला, म्हणून गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का औरंगजेबाविषयी, की औरंगजेबाच्या महाराष्ट्राच्या शत्रूला, हिंदुत्वाच्या शत्रूला, त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं. आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते. त्यांना खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला पाहिजे होता. आणि छत्रपती शिवरायांचे डोंगी चाहते, एसएनसी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, त्यांनाही याच्यावरती आक्षेप घ्यावा असा वाटला नाही या समाधीवर. हे समाधी हा शब्द दुसरा कोणी जर काढला असता ना, हा औरंगजेबाची समाधी हा शब्द इतर कोणाच्या तोंडून निघाला असता, तर जे वर त्रिकुट होतं ना, एसएनसी, देवाभाऊ, अजित पवार, अजितदादा संयम आहेत, तर या दोघांनी अक्षरशः थैथयाट केला असता. कसं हिंदुत्वाचा कडेलोट झाला, अमुक झाला, तमुक झाला, औरंगजेबाचं कसं उदात्तीकरण करतायत, समाधी म्हणतायत, हे दोघे आघाडीवर असते. पण काल श्री अमित शहा
यांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा तुमच्या समोर दिला महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या. त्यांच्या तोंडून काय चकार शब्द निघाले नाही. या राज्याचं दुर्दैव आहे. तर ज्या समान निधी वाटपाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंना देखील निमंत्रण दिलं गेलं होतं आणि भाषणात देखील काही जण डावलण्यात आलं. नाही, अजितदादांना प्रश्न असा आहे, तुम्ही अमित शहाचं भाषण ऐका, त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही. शिवाजी 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 एकेरी उल्लेख. हा, एरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते. छत्रपती होतेच हो, मग ते छत्रपती होते किंवा आहेत आणि महाराज आहेत हे या देशाच्या गृहमंत्र्यांना माहीत नाही. आणि ते रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात. हे कुठले ज्ञान देऊ? आम्हाला ज्ञान देणारे? या ज्ञानाची आम्हाला गरज नाही. आमच्या महाराष्ट्राचे ज्ञानदेव आहेत स्वतः. आणि शिवाजी ने ये किया, शिवाजी ने वो किया, शिवाजी को ये है, शिवाजी को, ही भाषा तुमची जीभ धजावते कशी महाराजांना अरेतुरे करायला. काय करतायत देवेंद्र फडणवीस? हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा. मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे या राज्यात. शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल इतरांवर करता ना तुम्ही. देशाच्या गृहमंत्र्यांना, गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी करावा आणि आम्ही सहन करू? कुठे आहेत ते एसएनसीवाले? एसएनसी पक्षाचे लोक कुठे आहेत? फालतू नकली हिंदुत्ववाले. शिवाजीने हे केलं. मग ही मुभा सगळ्यांना आहे का? इतरांना तुम्ही प्रश्न विचारता ना. डरपोक भित्रे लोक आहेत आणि यांचं छत्रपती प्रेम ढोंगी आहे. संभाजी महाराजांना देखील आमंत्रण का नाही हो? आणि संधी देखील डावलण्यात आली आहे अजितदादांना. मला त्याच्याविषयी काय मला म्हणायचं नाहीये. पण जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक कार्यक्रम रायगडावर करताय तर मग सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत. मग दोन्ही गाद्यांच्या वंशजांना, सध्याच्या छत्रपतींना तुम्ही निमंत्रण द्यायला पाहिजे. उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षामध्ये आहेत म्हणून त्यांना बोलवायचे. छत्रपती शिवाजी महाराज भाजपात नव्हते. आणि तुम्ही छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रित केलेलं नाही, बरोबर ना? कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रण तुम्ही दिलं नाही. तुम्ही कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजांना आमंत्रण दिलं नाही. तुम्ही कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण दिलं नाही. फक्त जे महाराज वंशज भाजपची हाजी करतायत तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं. छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असे. हे अमित शहाचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून जे तुमच्या पक्षात गेले त्यांना तुम्ही बोलवत. काय संबंध? तुम्ही शाहू महाराजांना सन्मानानं बोलवायला पाहिजे होतं कालच्या कार्यक्रमात. तुम्ही छत्रपती संभाजी आहेत आमचे, त्यांना सन्मानानं बोलवायला हवं होतं का? त्यांनी त्यासाठी तुमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे का? हे कोणतं धोरण आहे तुमचं इतिहास आणि या राज्यासंदर्भात? फाईल संदर्भात देखील फाईल पास होत नाही म्हणून तक्रार केली होती. कुठेतरी बोलिए. देश के गृह मंत्री आए थे, उन्होंने जो औरंगजेब की जो कब्र है उसके बदले उन्होंने औरंगजेब का समाधि. बात ऐसी है कि 3 महीने से ये लोगों ने महाराष्ट्र में औरंगजेब की कब्र उखाड़ने का कार्यक्रम हाथ में लिया था. उखाड़ ही देंगे, रखेंगे नहीं. हम कहा कि ये जो कब्र है ये महाराष्ट्र के जो मराठा योद्धा है शिवाजी महाराज है उनके युद्ध का एक जीती जागती मिसाल है कि जो महाराष्ट्र के ऊपर हमले करने को आए थे हम उनको उनकी कब्र यहाँ ही खोद दी. ठीक है नहीं? ऐसे मूड में थे कि हम अभी उखाड़ कर रख देंगे. किया तो कुछ नहीं. जिसे हम कब्र कहते हैं उनको कल समाधि का दर्जा दिया देश के गृह मंत्री अमित शाह जी ने. ये समाधि है, बोले आलमगीर की समाधि. तो भाई 3 महीने से आप इस देश में दंगे क्यों करवा रहे हो? अगर समाधि है तो, अगर समाधि है औरंगजेब की आप कहते हो तो 3 महीनों से दंगे कर रहे हो आप लोग. आप ही लोग हो ना दंगे करने वाले.
महाराष्ट्र में सबसे ज्यादा गड़बड़ हुई है। और दंगे करने वालों को तो पूरा समर्थन राज्य के गृह मंत्रालय और मुख्यमंत्री का रहा। समाधि है, ये छत्रपति शिवाजी महाराज का अपमान नहीं है। अगर ये भाषा, ये इस्तेमाल समाधि का अगर दूसरे कोई पार्टी का नेता करता है तो अब तक भारतीय जनता पार्टी ने पूरे देश में आंदोलन किया। मुख्यमंत्री दूसरी बात है कि आप अमित शाह जी का भाषण देखिए, हम छत्रपति शिवाजी महाराज बोलते हैं, ये महाशय शिवाजी शिवाजी, हाँ, उनके एक ही नाम से बोलते थे शिवाजी। अपमान है। इस अपमान के लिए उनके ऊपर एफआईआर लॉज होना चाहिए रायगढ़ पुलिस स्टेशन में, और वो भी गृह मंत्रालय ने आदेश देना चाहिए महाराष्ट्र के। शिवाजी शिवाजी, अगर हम दूसरे कोई बोलते शिवाजी तो ये लोग इतने में हमारे ऊपर एफआईआर लॉज करके छत्रपति का अपमान किया, ये करके हमको जेल में डाल देते और कार्यकर्ताओं को। लेकिन ये एसएनसी वाले शिंदेगढ़ के लोग खुद थे वहाँ, ये महाशय थे देवेंद्र जी, किसी को ये मन में बात खटके नहीं कि जो गृह मंत्री भाषण कर रहे हैं, ज्ञान दे रहे हैं शिवाजी के महाराज के ऊपर, शिवाजी महाराज के ऊपर, वो शिवाजी का उल्लेख कर रहा है उनके एकेरी नाम से। औरंगजेब की समाधि के बारे में बोल रहा है। तो क्या चल रहा है? कडेलोट करू असं मुख्यमंत्री म्हणाले होते, कडेलोट करू असं मुख्यमंत्री म्हणाले होते फडणवीस। इसी समय देवेंद्र फडणवीस का भी एक बयान है कि जिस तरीके से शिवाजी महाराज टकमक से पनिशमेंट देते थे, वैसे ही अगर शिवाजी महाराज का अभी कोई अपमान करता है तो किया है ना आपके सामने, तो लगता है कार्रवाई आपके सामने तो अपमान किया है। क्या सुनने में नहीं आया? क्या प्रॉब्लम है? क्या कुछ मशीन देना चाहिए क्या सरकार को? सरकार को शिवाजी महाराज के अपमान की बात सुनने नहीं आते, दिखते नहीं क्या? हाँ, आप बोलते हैं ना वहां से ढकल देंगे, महाराज के जमाने में जो होता था, तो किया क्यों नहीं आप? एक एफआईआर तो लॉन्च करो भाई, आपके सामने अपमान किया है। जिसने शिवाजी महाराज का अपमान किया, वो कोरटकर जो जेल से छूटा, उनको तो देवेंद्र जी ने पूरा प्रोटेक्शन दे रखा है। 40 पुलिस उसके प्रोटेक्शन में है, 40। जाकर देखिए आप, गिनो, मैं आपको बता रहा हूं। उसको स्पेशल सिक्योरिटी दी है, 8 गनर है उसके पास अभी। ये है आपकी ऊपर से ढकलने के बाद पनिशमेंट। हाँ बोलिए। बकरा छाटने की तैयारी इस तरीके का ट्वीट किया है आपने कल। बकरा छाट जाएगा, आप देखिए। कल आपने वो चित्र देखा होगा, जिस तरह से गृह मंत्री एसएनसी को चल हट, हाँ आज हट है कल कट है, तो सर एक मुझे मालूम है। सर कंप्लेंट सामने आई है आपके दल के शिंदे से, अनुदान नहीं मिल रहा था अजित पवार की तरफ से। कल भी उन्होंने उसी तरीके की देखो वो अंतर की बात है। ये होने वाला है, ये आप कैबिनेट में एक दिन दंगा होने वाला है, खून खराबा होने वाला है, आप देखते रहिए। कैबिनेट में महाराष्ट्र के पैसे के ऊपर, निधि के ऊपर दंगल होने वाली है, खून खराबा होणे वाला आहे। तुमचा शेवटचा प्रश्न गाढव म्हणून आता कुठेतरी तुमच्या नावाने ट्विट केलं होऊ द्या. तर काही जण उंदरं म्हणतायत, तर तुमचं काय उंदीर म्हणू द्या, गाढव म्हणू द्या, म्हणून का सत्य लपतंय का? सत्य लपतंय का? अमित शहानी का शिवाजी महाराजांचा अपमान केला की नाही ते मला गाढव बोलल्यामुळे हा अपमान लपणार आहे का शिवाजी महाराजांचा? मला उंदीर बोलल्यामुळं, हा उंदीराने तुम्हाला कुरतडून ठेवलाय पूर्ण, हा. आणि आमची मेहनत आहे ना गाढवासारखी, गाढव मेहनतच करतो ना महाराष्ट्रासाठी. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या समोर छत्रपतींचा अपमान होतोय आणि तुम्ही माना डोलावताय. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना जसे पांडव खाली मान घालून बसले होते ना, तसे तुम्ही काल बसले होतात. हो सकता नहीं, महाराष्ट्र में हो गया है. तुलसी गबाट ने जो कहा है वो सही है. महाराष्ट्र में जो चुनाव के नतीजे आए हैं वो तुलसी ने जो कहा है उसी हिसाब से हुआ है. हाईजैक भी हुआ है और रिजल्ट बदला भी दिया है. ये वॉशिंगटन से आया हुआ जो मैसेज है वो इसलिए आया है कि महाराष्ट्र की जनता के लिए मैसेज है. इलेक्शन कमीशन इसमें कोई ऑफिशियल बातचीत तो नहीं? इलेक्शन कमीशन जो है वो भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है. वो सेशन वाला इलेक्शन कमीशन नहीं है. या जो कुरैशी साहब थे चीफ इलेक्शन कमिश्नर, उनके जमाने का इलेक्शन कमीशन नहीं है, समझा. ये जो है सेशन वाला तो छोड़ दीजिए, ये तो भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है.
सर मराठीत जर कडेलोट बंगाल करण्याची की भाषा जे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली कोणाचा होती, कडेलोट करणार? छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा अपमान होईल तेव्हा त्यांचा त्यांच्या कडेलोट समोरच होईल. काल अपमान झाला ना. छत्रपतींचा उल्लेख शिवाजी शिवाजी असा एकेरी करण्यात आला, जो आम्ही कधीच करत नाही. औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख औरंगजेबाच्या थडग्याला काल समाधी म्हणून मान्यता देण्यात आली. जेव्हा गृहमंत्री बोलतात तेव्हा ती समाधीच मानली पाहिजे. देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात की थडगा समाधी आहे, तेव्हा ती समाधीच म्हणून आता यापुढे मान्यता होईल. मग हा अपमान नाही का शिवाजी महाराजांचा? मग कडेलोट करणारच का तुम्ही? हिंमत आहे तुमच्यामध्ये, करा कडेलोट.